आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमरिकल बेस ऑन लॉ ऑफ मशीन यातील न्यूमरिकल नंबर 4 पाहणार आहोत. अ मशीन हॅज वेलोसिटी रेशो व्हीआर दिलेला आहे किती 25 अँड लॉ ऑफ मशीन दिलेला आहे कॅपिटल P इज इक्वल टू 0.01 कॅपिटल W प्लस 5 न्यूटन. फाइंड मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, इफिशियन्सी अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. फाइंड आउट करायला सांगितलंय. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, इफिशियन्सी आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. व्हेन लोड दिलेला आहे 1000 न्यूटन. ऑल्सो स्टेट वेदर द मशीन इज रिव्हर्सिबल ऑर नॉट रिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल. दिलेली जी मशीन आहे ती रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल आहे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल कसं फाइंड आउट करतो, तर इफिशियन्सी जर का 50% पेक्षा जास्त आली तर मशीन कशी म्हणतो रिव्हर्सिबल, आणि जर का 50% पेक्षा कमी आली तर त्याला काय म्हणतो नॉन रिव्हर्सिबल. या सर्व गोष्टी आपण सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला यामध्ये डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काही फॉर्म्युला लागतात ते सुद्धा एकदम डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावाचा व्हिडिओ आहे, तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर या न्यूमरिकल मध्ये जो काही गिव्हन डाटा आहे तो इथे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करू. गिव्हन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, वेलोसिटी रेशो व्हीआर किती दिलाय 25. नेक्स्ट लॉ ऑफ मशीन किती दिलाय तो कॅपिटल P इज इक्वल टू 0.01 कॅपिटल W प्लस 5 न्यूटन. नेक्स्ट लोड W किती दिलाय 1000 न्यूटन. ऑलरेडी न्यूटन मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, टू फाइंड मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA, इफिशियन्सी, त्याचप्रमाणे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्टचा कॅपिटल P आणि फ्रिक्शनचा F काय करायला सांगितलंय फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर सर्वप्रथम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA साठी फॉर्म्युला काय असतो, लोड W डिवाइडेड बाय एफर्ट P. मग लोड W दिलेला आहे, एफर्ट P इक्वेशनच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे सर्वप्रथम काय करावं लागेल आपल्याला, P ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. मग P काय दिलेलं आहे, लॉ ऑफ मशीन काय दिलाय P इज इक्वल टू 0.01 कॅपिटल W प्लस 5. W लोड दिलेला आहे 1000, व्हॅल्यू पुट करूया 0.01 ब्रॅकेटमध्ये 1000 प्लस 5. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार, एफर्ट P ब्रॅकेटमध्ये 0.01 इंटू 1000 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 5. किती आन्सर आलं 15. एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असणार आहे न्यूटन. ही व्हॅल्यू मेकॅनिकल ॲडव्हान्टेजच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून काय करूया, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज फाइंड आउट करूया. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA म्हणजे काय असतं, लोड W डिवाइडेड बाय एफर्ट P. लोड W दिलेला आहे किती 1000 न्यूटन. ऑलरेडी न्यूटन मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. एफर्ट P फाइंड आउट केलेला आहे की त्याला तो 15, हा सुद्धा न्यूटन मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. 1000 डिवाइडेड बाय 15 किती आन्सर आलं 66.6666 लास्ट 7 आहे म्हणजे 667. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA ला युनिट नसतं, कारण हा न्यूटन 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 गेट कॅन्सल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA युनिट लेस. नेक्स्ट काय सांगितलं, इफिशियन्सी. इफिशियन्सीसाठी आपल्याला फॉर्म्युला काय माहित आहे, आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100. आउटपुट इनपुट दिलेलं नाही, मग नेक्स्ट फॉर्म्युला वापरूया. कोणता असतो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्हीआर इंटू 100. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA फाइंड आउट केलेला आहे किती आले 66.667 डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्हीआर गिवन मध्ये दिलेला आहे किती आहे तो 25 इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया, आन्सर फाइंड आउट करूया. ब्रॅकेटमध्ये 66.667 डिवायडेड बाय 25 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 2.6668 आलं इंटू 100. किती आन्सर आलं आपलं 266.668. इफिशियन्सी आहे, इफिशियन्सीचे युनिट काय असतं पर्सेंटेजमध्ये, म्हणजे इफिशियन्सी किती आली 266.668. मशीनची इफिशियन्सी ही कधी 100 पेक्षा जास्त नसते, परंतु आपलं आन्सर किती आलं इथं 100 पेक्षा जास्त म्हणजे बरंच जास्त आले 266.668. असं कोणत्याच मशीनची इफिशियन्सी 100% पेक्षा जास्त नसते, परंतु आपल्याला जर का मार्क मिळवायचे असतील तर त्यांनी जो काही गिव्हन डाटा दिलेला आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, आन्सर फाइंड आउट करावा लागेल. आणि आपण तेच केलेलं आहे. त्यांनी जो काही गिव्हन डाटा दिलेला आहे त्याच्या आधारे आपण काय केलंय, आन्सर फाइंड आउट केलंय. आन्सर किती आलं 266.668. परंतु 100% पेक्षा
कोणत्याही मशीनची इफिशियन्सी जास्त नसते, परंतु मार्क मिळवण्यासाठी काय केलं आपण, आन्सर फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट बघा, इफिशियन्सी फाइंड आउट केली. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, पीएफ. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, ही फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक पाहिली होती. कोणती होती ती, वाव. हा वाव कशाचा फॉर्म्युला होता, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. काय म्हणतो, हा जो ओ आहे त्याच्याऐवजी आपण आय रिप्लेस करतो, म्हणजेच डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. आयडियल लोड मायनस ऍक्च्युअल लोड, हा कशाचा फॉर्म्युला असतो, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. ह्याच्या रिव्हर्स काय असणार आहे, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय असणार, आयडियल नेक्स्ट जातो, ऍक्च्युअल स्टार्टिंगला येतो, म्हणजेच पी मायनस पी आय. एवढं लिहिण्याची गरज नाही, वाव शब्द लक्षात ठेवायचा. म्हणजेच काय असणार आहे, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन असेल तर डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू, आणि याच्याच ऑपोजिट काय होणार, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय होणार, पी मायनस पी आय. डायरेक्ट फॉर्म्युला तर लिहू शकतो, पी मायनस पी आय. हा जो काय आयडियल आहे नेक्स्ट जाणार, ऍक्च्युअल स्टार्टिंगला येणार. अशा प्रकारे आपण हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला वेगळी ट्रिक असेल किंवा वेगळी टेक्निक असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. तर आता बघा, पी मायनस पी आय. पी म्हणजेच काय, एफर्ट. इथे लॉ ऑफ इक्वेशन दिलंय, त्याच्या सहाय्याने आपण काय केलं, एफर्ट पी फाइंड आउट केलेला आहे, ऍज इट इज लिहूया, मायनस पी आय. पी आय म्हणजेच काय, आयडियल एफर्ट. आयडियल मशीन म्हणजे काय, तर ज्या मशीनची इफिशियन्सी 100% येते त्याला आपण काय म्हणतो, आयडियल. मग इफिशियन्सी 100% यायची असेल तर काय पाहिजे, एम ए इज इक्वल्स टू व्ही आर पाहिजे. इथं लिहूया, एम ए इज इक्वल्स टू व्ही आर. एक्झाम्पल बघा, इथं 20, इथं 20, 20 गेट कॅन्सल, इफिशियन्सी किती येणार, 100%. इथं 50, इथं 50, 50 गेट कॅन्सल, इफिशियन्सी किती येणार, 100%. इथं 85, इथं 85, 85 गेट कॅन्सल, आन्सर किती येणार, 100. म्हणजे जर काही इफिशियन्सी 100% यायची असेल तर एम ए इज इक्वल टू काय करावं लागेल, व्ही आर करावं लागेल. अशा प्रकारे आपण आयडियल लोड आणि आयडियल एफर्टचे फॉर्म्युले लक्षात ठेवणार आहोत. पाठ करायची काही गरज नाही. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय असतं, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो व्ही आर. आता आपल्याला काय पाहिजे, आयडियल एफर्ट पाहिजे, म्हणून इथं आय लिहायचा. हा इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार. ह्या पी आय ला व्ही आर इंटू असणार, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर आयडियल एफर्ट पी आय इज इक्वल टू काय होणार, डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. इथं पुट करूया व्हॅल्यू, डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. याच्याच ऐवजी जर का आपल्याला आयडियल लोड हवा असता तर काय केलं असतं, हिथं आय न लिहिता हिथं आय लिहिलं असतं, आणि हा इथंच ठेवून हा डिवाइड आहे, इकडे पाठवल्यानंतर काय झालं असतं, इंटू झाला असता. म्हणजेच आयडियल लोड डब्ल्यू आय इज इक्वल टू व्ही आर इंटू पी झालं असतं. हा इथं आला नसता, इथं आला असता. अशा प्रकारे आयडियल लोड आणि आयडियल एफर्टचे आपण काय करत असतो, फॉर्म्युले लक्षात ठेवत असतो. व्हॅल्यू पुट करूया, एफर्ट पी इक्वेशनच्या साह्याने व्हॅल्यू फाइंड आउट केली, किती आहे ती 15 न्यूटन, मायनस लोड डब्ल्यू दिलेला आहे त्यांनी, किती आहे तो 1000 न्यूटन, डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो व्ही आर, तो सुद्धा दिलेला आहे, किती आहे 25. कॅल्क्युलेट करूया, 15 मायनस ब्रॅकेटमध्ये 1000 डिवायडेड बाय 25, किती आन्सर आलं, -25. एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किती आन्सर आलं, -25 मीटर. त्याचप्रमाणे मशीन इज रिव्हर्सिबल ऑर नॉट रिव्हर्सिबल हे सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग मशीन रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल आहे कसं चेक करतो, तर इफिशियन्सीच्या साह्याने. इफिशियन्सी आपली कशी आली, इफिशियन्सी देअरफॉर इफिशियन्सी इज ग्रेटर दॅन 50%. 50% पेक्षा इफिशियन्सी कशी आपली जास्त आहे, देअरफॉर मशीन इज रिव्हर्सिबल मशीन. तीच जर काही इफिशियन्सी 50% पेक्षा कमी आली असती तर त्याला आपण काय म्हटलं असतं, नॉन रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल मशीन. परंतु इथं काय झालंय, 50% पेक्षा जास्त इफिशियन्सी आले, म्हणून याला काय म्हटलं आपण, रिव्हर्सिबल मशीन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए, इफिशियन्सी, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पीएफ, त्याचप्रमाणे मशीन इज रिव्हर्सिबल ऑर नॉन रिव्हर्सिबल, या सर्व व्हॅल्यू काय केलेल्या आहेत आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 5 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.